सवाल आहे। बडे मुद्देच्या माध्यमातून आपण सवाल उपस्थित करतोय। विरोधक महिलांच्या विरोधी आहेत हा आरोप तुम्हाला पटतो का? सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने हा आरोप केला जातोय विरोधकांवर। विरोधक खरंच विलन की सत्ताधाऱ्यांची राजकीय खेळी? सत्य काय आहे आपण त्या सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया। प्रश्न हा आहे, सत्ताधारी विरोधक आरोप प्रत्यारोपामध्ये महिलांचा बळी गेलेला आहे का? कोण जिंकलं आणि कोण हारलं याच्यापेक्षा हरल्या महिला का? आणि आरक्षणाचा गोड राजकीय सोयीस्करपणाचा आहे का? केवळ ते एक टूल म्हणून वापरलं जातंय का? एक कार्ड टाकायचं आणि मग वोट बँकेच्या साठीचं ते राजकारण आहे का? महिलांकडे राजकीय वोट बँक म्हणून पाहिलं जातंय का? हा सुद्धा मुद्दा आहे। कारण गेल्या काही वर्षांमध्ये महिला या देशातली सरकार बनवताना आणि बिघडवताना आपण बघितलेलं आहे। त्यामुळे महिलांचं राजकीय महत्त्व वाढलेलं आहे, पण त्यांचा सत्तेतला वाटा कधी वाढणार आहे हा सवाल आहे। आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत मान्यवर पाहुण्यांच्या सोबत। अशा आज महिला पाहुण्यांना आपण बोलवलेलं आहे ज्या महिलांच्या आवाजासाठी सातत्यानं भांडत असतात, भलेही त्या कुठल्या पक्षात असू देत, त्यांचं प्रतिनिधित्व करत असतात। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आहेत। भारतीताई, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ताई, तुमचंही स्वागत आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी खासदार फौजिया खान सुद्धा आहेत। फौजियाताई, तुमचंही स्वागत आहे। आणि थोड्याच वेळात काँग्रेसच्या प्रवक्त्या संध्याताई सबालाखे सुद्धा आपल्यासोबत जोडल्या जातील। पण चर्चेची सुरुवात मला करायची आहे फौजियाताई तुमच्यापासून। आज महिलांचं आरक्षण लागू होऊ शकलं नाही, त्याला जबाबदार विरोधक आहेत। तुम्ही विरोधक महिलांचे विरोधी आहात, अशा प्रकारची मांडणी देशभर केली जाते। खरंच तुम्ही महिलांचं नुकसान केलं का? तुम्ही महिला विरोधी आहात का? आज मी तुमच्या समोर एक महिला म्हणूनच मांडणी करणार आहे, कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून नाही। कारण या बिलासाठी, या विधेयकासाठी, या अधिनियमासाठी आम्ही रस्त्यावर उतरून अनेक संघर्ष केलेले आहेत। आम्ही जंतर मंतरवर आंदोलन केले, रस्त्यावरती आंदोलन केले, आम्ही पार्लिमेंटमध्ये आम्ही ते सगळे मुद्दे लगातार आम्ही मांडले। आम्ही त्याच्यावर आर्टिकल्स लिहिले, कार्यक्रम घेतले, अनेक दिवसापासून याचा संघर्ष आम्ही करतोय। पण 2023 मध्ये आम्ही सगळे खुश झालो, कारण आम्हाला आनंद होता की महिला आरक्षण अधिनियम आता पास झालेला आहे आणि तो सगळ्या महिलांसाठी, देशभराच्या महिलांसाठी हे आनंदाची वेळ होती। आम्ही सगळ्यांनी एकमताने ते मंजूर केलं आणि त्यावेळी आमच्या लीडर ऑफ ऑपोजिशनने एकच सांगितलं की हे कंडिशन्स कशाला टाकतात, याच्यामध्ये सेन्सस डिलिमिटेशनची काय गरज आहे? हे 543 जे संसद आहे त्याच्यातनच तुम्ही महिला आरक्षण लागू करा। कारण जेव्हा 73वा अमेंडमेंट झाला, जेव्हा 74वर अमेंडमेंट झाला कॉन्स्टिट्यूशनच्या, त्यावेळी तर काय कंडिशन्स नव्हते, आता काय गरज आहे कंडिशन्सची? ती मांडणी आम्ही सगळी केली संसदामध्ये, पार्लिमेंटमध्ये, पण ते काय ऐकण्यात आलं नाही। तरी आम्ही सांगितलं की चला, महिलांना आरक्षण मिळतोय ना, सगळे मिळून आम्ही त्याला पाठिंबा दिला आणि तो पास झाला। आता तो पास झाला, त्याच्यानंतर पुन्हा आमचा संघर्ष सुरू झाला। 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आम्ही कार्यक्रम घेतले, आम्ही आंदोलन केले, आम्ही राष्ट्रपती महोदयाला पत्र लिहिलं, वेळ मागितलं त्यांची। 25 आम्ही जे खासदार आहे त्याच्यात मी पण होते, आम्ही खासदारांना पत्र लिहिलं की हे लागू करा, आम्हाला तुम्ही वेळ द्या, आम्हाला चर्चा करायची आहे। पण आम्हाला वेळ देण्यात आलं नाही आणि मग अचानक हा कार्यक्रम झाला। आत्ताच झालेला आहे बजेट सेशन, त्या बजेट सेशनच्या नंतर पुन्हा नवीन सेशन, हे इव्हेंट मॅनेजमेंट सारखं झालं। आणि असं मला वाटतं की हे आमच्या दुर्भाग्य आहे की आमच्या महिलांना जे आम्हाला पाहिजे आहे ते मिळत नाहीये। आमची राजकीय खेळी होतोय, आमच्या निवडणुकीसाठी आमचा वापर होतोय आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला तुम्ही, जसं की एक फुटबॉल ग्राउंड मध्ये तुम्ही आम्हाला फुटबॉल करू नका, की तुम्ही आमच्यासाठी लागू करा हे आरक्षण। आमचा आग्रह तेच आहे की आरक्षण लागू करा आणि स्पष्ट आणि स्वच्छ पद्धतीने करा, दुसरी कुठलीही कंडिशन न लावता महिलांना फक्त आरक्षण द्या, तो बिल आणा आणि आम्ही सगळे म्हणजे महिला, पूर्ण देशभरातल्या महिला तुम्हाला साथ देऊ।
हीच आमची तुम्हाला विनंती आहे पंतप्रधानांना मी सांगते. मी भारतीताईंना विचारतो. भारतीताई, त्यांचं म्हणणं आहे आमचा फुटबॉल करू नका. तुमचा हेतू स्पष्ट आहे, चांगला आहे, तर मग तुम्ही थेट महिला विधेयक आणा. त्याच्या आडून तुम्ही वेगळ्या प्रकारचं बिल आणून त्याला फाटे फोडू नका, असं त्यांचं थेट म्हणणं आहे. जर तुमचा हेतू साफ असेल तर मग तुम्ही विरोधकांना महिला विरोधी कसं म्हणताय? बघा, आता असं झालंय की बोलणार काय, आता विरोधक बोलतील तरी काय. आज तर खरं मी न्यूज 18चे तुमचे सगळ्यांचे विलासजी खूप आभार मानते की ह्या विषयाला तुम्ही चर्चेला आणलं. बडे मुद्दा म्हणजे खरंच आजचा आम्हाला अतिशय वाईट वाटलं ज्या दिवशी हे विधेयक नामंजूर झालं. कुठेतरी नारी शक्ती वंदन अधिनियम जे ताईंनी आता सांगितलं की 2023ला मी साक्षीदार आहे, मी सुद्धा तेव्हा पार्लमेंटमध्ये मेंबर म्हणून होती आणि त्या दिवशी चर्चा झाली आणि त्या दिवशी खरंच आनंद झाला की म्हणजे स्वातंत्र्यानंतर लोकशाही आपल्याला सक्षम सुदृढ करायची आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की संविधानात सुद्धा महिलांच्या उत्कर्षासाठी, तिच्या प्रगल्भतेसाठी, तिला काही गोष्टींना तुम्ही तिच्यासाठी तिचा विचार करत चला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी तर किती आयुष्य त्यांचं पणाला लावलं. मला असं वाटतं त्या दिवशी सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा हाच हेतू होता की महिला आमच्या पार्लमेंटमध्ये आल्या पाहिजे. बघा, या आधीचा इतिहास काय सांगतो, तर या आधी सुद्धा 3 वेळा स्वर्गीय अटलजी पंतप्रधान असताना सुद्धा हे विधेयक आणलं. तेव्हा सुद्धा या विधेयकाला समर्थन मिळालेलं नव्हतं. त्यानंतर काँग्रेसकडे बहुमत असताना, अंडरलाईन बहुमत असताना राज्यसभेत पारित केलं, परंतु लोकसभेत त्यांनी येऊच दिलं नाही. ही वेळोवेळी विरोधाची मानसिकता हा इतिहास सांगतो. आणि मी परत एकदा विनंती करून सांगते, जर आपला पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट जो संविधानाचा सन्मान करूनच हा प्रश्न विचारते की जर तुम्ही 543ला फ्रीज केलेली, तेव्हा 45 कोटी लोकसंख्या होती. 45 कोटी लोकसंख्या असताना 543 खासदार. आता आमची लोकसंख्या महिलांचीच 70 कोटी झाली हो. मग आमचा न्याय मागताना आम्ही कुठल्या पद्धतीने मागायचा? आणि याच्या आधी सेन्सेक्स झालेच नाही का? याच्या आधी डिलिमिटेशन झालेच नाही का? काही प्रोसेस पहिल्यांदाच आली आहे. 70 वर्ष काय केलं ते कधी जनतेसमोर कळूच दिलं नाही. पण आता मात्र इतका विरोधाभास, इतकी विरोधाची मानसिकता का झाली याचं उत्तर मलाही पडलंय की इतक्या चुकीच्या पद्धतीने. आणि महिलांना रोखून काय मिळतंय? 50% आम्ही आहेत. मी 70 कोटी का म्हणले की आजचं 140 कोटी जनता म्हणतो, तर 70 कोटी आम्ही महिला म्हणून सक्षमतेने पार्लमेंटमध्ये काम करताना खूप मोठा संघर्ष असतो. हे सगळ्या ताईंना माहिती आहे जिथे त्या पार्लमेंटमध्ये गेलेल्या आहे. पण तिला तिथे जाण्यासाठी किमान आरक्षण 33% दिलं तर ती किमान त्या माध्यमातून तिथे पोहोचेल. आणि त्यासाठीच्या या सगळ्या रचना करायच्या. हे 2023ला सुद्धा हे होतं, परंतु आता मात्र कसे काय बदल झाले तर मला असं वाटतं याचं उत्तर त्यांनाही कळत नाही. पण ही मानसिकता कशी आहे हा इतिहास त्यांच्या वेळेस सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे. त्यांनी सुद्धा ते होऊ दिलं नाही, आता सुद्धा होऊ देत नाहीये. हे वेळोवेळी का असं करतायत याचं उत्तर एक महिला म्हणून मी विचारते. बरं.